समस्या काय, 4 खासदार इकडचे तिकडे गेले असे समजूया आपण क्षणभर. तर त्याने काही देशावरचं किंवा महाराष्ट्रावरचं संकट दूर होणार की संकट येणार आहे? नाही ना. मग तुम्ही ईव्हीएम चॅनल 4,000 जळाली, त्याची शोध का नाही घेताय हो कोणी? सगळे गप्प. परवा 14,000 कोटीचा घोटाळा त्या मेहतानी केला. त्याच्यामध्ये LICची गुंतवणूक आहे. एका खाजगी माणसाला LIC मला गुंतवणूक करायला सांगणारा कोणतरी असेल ना. LICच्या बोर्डाचं धाडच आहे का कोण राजेश मेहता त्याच्याकडे पैसे गुंतवणूक करा? आणि कोणाचे पैसे? सर्वसामान्यांचे आहेत ना. चॅनल गप्प आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय होते. महाराष्ट्र आपला कलंकित होतोय. दाखवतोच पण वेदांत 1 मिनिटासाठी ऐकून घ्या. मला दुःख आहे ते व्यक्तित करू द्या. हे बोलतोच मी. कशाला कारण मला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. तुम्ही 4था स्तंभ आहात आमचे. आणि लोकशाहीचा 4था स्तंभ जेव्हा इतक्या मोठ्या घटनांवर शांत राहतो तेव्हा लोकशाहीला धोका पोचतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी. ही माझी त्याच्या मागची धारणा आहे. आता राहिला तुमचा प्रश्न, आम्ही कशाला विचारू कोणाला? आम्ही कशाला आमचा अविश्वास दाखवू कोणावर? येतील उद्या आम्ही अविश्वास दाखवायचा. बैठकीला किती येतील किंवा किती जणांशी बोलणार तेच. आजही तुम्ही सकाळी पाहिलं ना, पहिलं तुमचा आकडा काय होता सांगा बरं. सगळ्या चॅनलने दाखवा. अजूनही आकडा त्यांचा हे दाव्या पहिलं काय होतं सांगा ना, आकडा सांग ना. त्यांचं म्हणणं आहे की आज 6 खासदारांच्या सह्या झाल्यात आणि हे ऑपरेशन यशस्वी झालं. कालपर्यंत आकडा काय सांगत होता? 7 सांगत होते ना. तुम्ही सगळेजण सांगत होता 7 आहे म्हणून. सकाळी काय झालं? आम्ही 3 बसलेलं 7चे 6 झाले ना. आता 6 किल्ले किती जण आहेत तेवढे? 6 मधले संजय पाटील तर सतत सांगतायत, तुम्हालाही सांगतायत चॅनलवर मी इथे कुठे गेलेलो नाही, मी साहेबांबरोबर आहे म्हणून. मग राहिलं कोण? राहिलेलं विचारून घ्या, तेही सांगतील काय असेल त्यांची. पण बातमी आली की 7वा काही महिन्यांनी येईल. त्यामध्ये अशी जी स्पेक्युलेशन केली जात आहेत ना, तीच खोटारडेपणाची लक्षणं आहेत. आणि माझं म्हणणं चॅनलने अशा बहकावणाऱ्या बातम्यांना सत्यता पडताळावी. चॅनलने अशा उडत येणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देऊन समाजाचं मन इकडे तिकडे भ्रम निर्माण करणं किंवा बिचाऱ्या प्रामाणिक एखादा खासदार असेल तर त्याच्याबद्दलची प्रतिमा मलिन करण्यात काम, त्याला भर घालणं हे एका इंग्रजी वृत्तपत्राने तुमचं सुद्धा फोटो सगळं 7वा येणार आहे ना, त्याचं नाव सांगून टाका म्हणून सांगायचं ताबडतोब. असं तर त्याला ऑथेंटिसिटी आहे ना. काही बातम्या सोडायच्या, त्याला बातमी नाही म्हणत ना. ही बातमी नाही, मी आहे हा. म्हणजे वंदनीय शिवसेना छान वाक्य आहे. बातमीमध्ये बात असता कामा नये. बात असली पाहिजे, मी असता कामा नये. तुमचं म्हणणं की बातमीमध्ये बात नसते, मी असतो सगळा. तर मी कोणतरी ते भरवतो आणि ते सांगतात तुमच्याकडे. तुमचं अजूनही म्हणणं आहे हे अयशस्वी झालंय, ऑपरेशन टायगर फेल गेलं असं तुमचं म्हणणं? उद्या कळेल ना. उद्या आमचं व्हीप आहे, आम्ही दिले मीटिंगला, कळेल आम्हाला काय ते. मी तेच म्हणतो किती म्हणजे बैठकीत कळणार आहे. आम्ही आमच्या लोकांवर का संशय व्यक्त करायचा? वी ट्रस्ट अवर पीपल. आदित्यजींचं पत्रकार परिषद आणि आता जे नेते बोलतात म्हणजे अगदी सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील आणि तुम्ही, अपेक्षा आहे कारण सकाळची पत्रकार परिषद अगदी रागाच्या भरातली पत्रकार परिषद होती. आता जे तुम्ही बोलतायत ते तुम्ही राग, मगाशी मी राग काढलेला तू पाहिलंयस. मी शांततेने बोलतोय म्हणून मी शांततेच सांगितले. 2 प्रश्न तुम्ही नाही मांडत म्हणून. तुम्ही ईव्हीएम म्हणत नाही, देशाची नाचक्की होते. आपल्या होर्मुझ मध्ये आपल्या जहाजावर अमेरिकेने हल्ला केला. आपल्या देशाची नाचक्की झाली की नाही? ठाकरेंशी तुमचं देशाचे प्रश्न. ठाकरेंशी शेतकऱ्याला 1 रुपयाने कांदा घ्यावा लागला, हे ते देशाचे राज्याचे प्रश्न आहेत. त्याला भर द्या. हे तर प्रश्न आहेत. उद्धव ठाकरेंशी तुमचं बोलणं झालं?